प्रकृतीच्या पातळीवर दोन व्यक्ती जर घेतल्या एकरूप होऊ शकत नाही. प्रत्येकाची प्रकृती भिन्न, देह भिन्न, मन भिन्न, बुद्धी भिन्न, संस्कार भिन्न. अगदी मायलेक जरी झाले, बहीण बहिणी झाल्या, भाऊ भाऊ झाले, पती पत्नी झाले, एकरूप होऊ शकत नाही. म्हणजे देहाच्या प्रकृतीच्या पातळीवर कोणत्याही दोन व्यक्ती एकरूप होऊ शकत नाही. आणि आत्म्या परमात्म्याच्या पातळीवर भिन्नत्व संभवतच नाही. म्हणजे अर्जुनाचा प्रश्न आणि भगवंतांनी त्याला दिलेलं उत्तर. पण हे जर येतात ज्ञानेश्वरी नीट कळायला लागली तर असं वाटतं कुठली ती वर्तमानपत्र, काय त्याच्यात काहीतरी वाचायचं, काहीतरी करायचं, रमून राहावं ज्ञानेश्वरीमध्ये, गीतेत रमून राहावं, ज्ञानेश्वरीत रमून राहावं. आणि तसं होण्याचा प्रयत्न करावा. मात्र नुसतं रमून राहून चालणार नाही. आपण जीवाने पुन्हा सच्चिदानंद व्हायचा आहे त्या बोधावर यायला पाहिजे. आणि दिवाणी सच्चिदानंद व्हायचा याचा अर्थ मुळात जीव सच्चिदानंदच आहे, ब्रह्मच आहे. जीव ब्रह्मैव नापरा. ब्रह्माला काय करायला पाहिजे? त्याला काय धुवायला पाहिजे, स्वच्छ करायला पाहिजे, गंधीत तांबोळी घालून आणायला पाहिजे, काय करायला पाहिजे? मुळात शुद्धच आहे तो. मग आता आपण जसं म्हटलं की मुळात ब्रह्म असलेला जीव अशुद्ध का झाला? आता आपण सांगितलं ते कशामुळे अशुद्ध झाला? विसरला आणि कुणाच्या नादी लागला? देह. आणि त्याच्या जुळे देहापेक्षा सुद्धा मनबुद्धी, जन्मजन्माची जी मनबुद्धी आली, संस्कार आले, त्याच्या नादी लागला. जन्माला आलेलं मूल आहे, चांगलं आहे. संगती कुणाची लागली? बिघडला. का बिघडला? मुळात चांगला होता का नाही होता, मग काय झालं? संगती लागली. तसं जीवाने मुळात शुद्ध असताना, ब्रह्मस्वरूप असताना त्याच काय झालं असं विचारा, नादी लागला. मग संत काय करतात? सद्गुरू काय करतात? बोला, काय करतात? तत्वमसीचा उपदेश करतात. पण नुसता उपदेश करून नुसता तत्वमसी तत्वमसी असं म्हणून होईल का? राजाचा मुलगा आहे, भिकारी होऊन आला फुटपाथवर आणि मी राजा आहे, मी राजा आहे म्हणायला लागला तर नुसतं चालेल का? त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे जसं त्या भिकारी झालेल्या त्या राजपुत्राने पुन्हा राज्य मिळवलं पाहिजे, त्यासाठी कष्ट केले पाहिजे. तसे जीवाने काय करायला पाहिजे? ह्या ज्या देह मन बुद्धीच्या उपाधी लागलेल्या आहेत त्या उपाधी काढून टाकता येणार का? पूर्ण देह असणारच आहे तोपर्यंत. देहाचीच उपाधी आहे ना, देहच नको मला असं म्हणून चालेल? नाही. मग देहात तर आहे, परंतु त्याची उपाधी मला नको आहे, तर काय करायला पाहिजे? मोठ्याने बोला, कोण बोलत? मग ती कशी बाजूला सरायची? अलिप्त कुणी व्हायचं? हा, कशापासून अलिप्त व्हायचं? हा, मग त्याच्यापासून अलिप्त व्हायचं असेल तर काय करायला पाहिजे? ध्यानाने नामाने काय होतं प्रत्यक्षात? म्हणजे चित्तशुद्धी होते. म्हणजे काय होतं? हा, पण म्हणजे काय करायचं? देहासंबंधीचा सारखा विचार जो चालू असतो, असं पाहिजे तसं पाहिजे, हे यावं हे नको, माझं म्हणणं असं तुझं म्हणणं. कुठलं म्हणणं तुझं? भगवंता ठेवलेला आहे तसा आनंदात राहायचं. तो जसं समोर देईल त्याप्रमाणे काम करायचं. आता ह्या क्षणाला जी जशी परिस्थिती आहे परमेश्वराच्या कृपेने आनंदात, ते न घेता मला असं पाहिजे होतं, मला तसं पाहिजे होतं, चालला लांब. मग एक तर भूतकाळात काय होतं त्याचा आठव करत बसायचा, आता भविष्य काळाची चिंता करत बसायची.
ते काय असतात, लिव्हिंग फ्रॉम मोमेंट टू मोमेंट. त्या क्षणात तू काय आहेस, बस ध्यानाला बसल्यानंतर लक्षात ठेव, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, बस तिथं बस. आता पाठीमागं काय बघू नको, पुढं काय बघू नको, देहाशी काही संबंध नाही तुझा. त्या क्षणाला धरून बस ना तिथं, ध्यानाला बसला तर बस, एवढंच म्हण, मी आत्मा आहे, अहम ब्रह्मास्मी. मागं पुढं काही जायचं नाही. अहम ब्रह्मास्मी म्हणा, नाही तर श्रीराम म्हणा. श्रीराम म्हणजे तोच. श्रीराम म्हणजे असा असा धनुर्धारी, सीता ज्याची पत्नी होती, दशरथ ज्याचे वडील होते, वगैरे वगैरे धरू नका, आहे तो. पण मूळ जो श्रीराम आहे, आत्मा राम, तोच या रामाच्या रूपाने आपल्यामध्ये आला अवतार घेऊन आपल्या कार्यासाठी. त्याचं कारण सवय लागलीये, सवय लागलीये नसते विचार करायची. हो, ती काढायला पाहिजे. मग आता ते काय सांग, बाकी सगळं कसं जमतं, जेवायला जमतं का नाही, मग बाकी सगळं जमतं, हे का नाही जमत, जमवायला पाहिजे. जिद्दीनं करायला पाहिजे, जिद्द त्या ठिकाणी ठेवायला पाहिजे की मी करीन. नसत्या गोष्टीत जिद्द. 60व्या वर्षी 70व्या वर्षी त्या तिरुपतीला जायला निघलं. आता वय आहे का त्या उन्हात जायचं, पण निघतात जायला तिरुपती. तिथं जाऊन काय व्हायचंय, तो आतच आहे ना, जिद्दीनं बसा ना ते करायला, शोधा ना त्याला. तो आतच आहे म्हटल्यानंतर शोधायचं त्याला, अवघड काय त्याच्यात. पण ते मनाला सवय लागली, दृष्टीला सवय, दृष्टीला लागली सवय, जे दिसेल ते पाहावे. डोळ्यात सारखं पाहतच बसायचं. काय पाहायचंय सारखं, शांत डोळे मिटा, आत बघा काय बघायचं. हा रस्त्याने जाताना नका करू तसं, नाही तर दुसरा गोळ, आपल्यापेक्षा दुसऱ्याला गोळ करायला. काय सांगितलं, कालच त्यांनी सांगितलं दृष्टीस लागली सवय, त्याप्रमाणे करतो असं नाही. ज्या वेळेला जे काम त्याच वेळेला. स्वयंपाक करता करता, पोळी करता करता मी ध्यानात गेले म्हणाला, तर त्या पोळीचं काय होईल, ज्या वेळेला जे काम करायला पाहिजे त्यावेळेला ते काम. पण ते काम किती असतं, असं काय सारखं दिवसभर काम असतं का, उगीच बसायचं असं असं. तेवढं झाले की पुन्हा शांतपणे बसायचं ध्यानाला. अवघड काय त्याच्यामध्ये. पण आपण काय करायचंय हेच आपल्याला माहिती नसतं, आणि सगळा जन्म फुकट जातो. मग आया वैसा गया. मग काय झालं, काही नाही. काय मिळवलं, काही मिळवलं नाही. का मिळवलं नाही, काय मिळवायचं माहितीच नाही. मी स्वामीजींना म्हणायच्या ज्ञानेश्वरीच इतकं स्पष्ट सगळं दिलेलं आहे, तर वाचायला पाहिजे. वाचायची इच्छा व्हायला पाहिजे. कळत नाही, सोडून दिलं. सोडून का दिलं, काय अर्थ कुठेतरी लिहिला असेल बघा, आणा पुस्तकं, वाचा, समजून घ्या. आणि त्याच्यात एकदा गोडी लागली की एक एक दिवस, एक एक दिवस, एक एक मिनिट इतक्या आनंदात जातो. मग आपल्याला करमत नाही म्हणून शेजारी जाऊन बसायचं. ते काय म्हणतायत, हे काय म्हणतायत, नातेवाईक काय म्हणतायत, काके मामे काय करायचे सगळे, ठीक आहे, पण ह्याची गोडीच लागत नाही ना. जे ज्याची गोडी वस्तुता लागायला पाहिजे, असा तरी छंद जाई तुटून या भवबंध. त्याची गोडी लागायला पाहिजे, ती लागत नाही. भलत्या गोष्टीची गोडी लागते, त्याच्या पाठीमाग आपण फरफट फरफट फरफटत असतो. दुःख वाटायला येत असतं तरी फरफटत असतो. त्यांनी केलं मी केलं, यांनी केलं मी केलं, चालेल. पण त्याच्यासाठी काय कष्ट, काही नाही. आपल्या ठिकाणी बसायचं, सारखं बसायचं नाही. सारखं बसला तर त्यांनी म्हटलंय ध्यान मिशे आळस प्रबळे. म्हणजे तो आमच्याकडे एक येत होता, काय त्याचं नाव मी काय नाव त्याचं विचारलं नाव मी. ध्यानाला बसा की 2-2, 4-4. मी म्हटलं हे असलं नाही 2-2, 4-4 तास ध्यान, कामाला जा, रिकामं नाही बसायचं. काय जे ध्यान करायचं आहे ते थोड्या वेळ करायचं, 1 तास, 1.5 तास मॅक्झिमम. तेवढं कर, पूर्ण लक्ष तिथं ते झालं की चटकन उठून कामाला लागलं पाहिजे. आपली कामं करायला पाहिजेत. काय तुझी सेवा दुसऱ्यांनी करायची काय, तुझ्या पोटाला जे लागतं ते काय दुसऱ्यांनी मिळवायचं.
आपल्या कष्टाने आपण मिळवायलाच पाहिजे. आपले कष्ट आपण केले पाहिजेत. आपली सेवा दुसऱ्यांना नाही करायची, आपण दुसऱ्याची सेवा करायची. हे सगळं परमार्थात येतं. आणि हे जर आपण करत नसू तर नुसतं ध्यानाला बसूनही उपयोग नाही. नुसतं नामाच्या किती माळा ओढल्या, परमेश्वर म्हणेल थँक्यू, नाम ओढल्यास ना माझ्या बर केलंस, ठेवून द्या. त्याचा परिणाम आपल्या जीवनावर झाला पाहिजे. प्रत्येक कणाकणात तो भरू नये असा बोध ठेवला पाहिजे. आत बाहेर तो भरू नये. मग इतरांशी बोलताना वागताना कसं वागायचं, कुणाला जरा देखील दुखावलं नाही, मनाने देखील कोणाला दुखवायचं नाही. मनात देखील कोणाबद्दल वेडावाकडा विचार येता कामा नये. ज्ञानेश्वर महाराजांनी अहिंसेचं वर्णन कसं केलंय, त्यांनी सांगितलं नुसता असा हात हलवला तरी देखील त्याच्यात ज्या लाटा निर्माण होतात दाखवलं आपण कुणाला. आणि काय माणसं इतके हात वरे करून असे बोलत असतात, त्यांना सांगायचं अहिंसा वाचा. ज्ञानेश्वर महाराजांनी काय त्यांनी म्हटलंय तेव्हा त्याचं वर्णन कसं चालतात, कसं बोलतात, प्रत्येक गोष्ट बघण्याजोगी त्यांनी सांगितली. ती वाचली की आपल्याला असं वाटतं आपण कुठं आहोत आणि कुठं पोचायला सांगितलंय त्याने. हे कधी व्हायचं, प्रयत्न केला की त्या क्षणापासून सुरुवात केली पाहिजे. आपण कोणाला ह्यांनी बोलत नाही ना, दुखवत नाही ना, चालताना बोलताना जरा देखील दुसऱ्याला दुःख दिलं तर लक्षात घ्यावं की परमेश्वराला दुःख झालेलं आहे. आपण परमेश्वराला दुखवलाय. स्वामीजी म्हणायचे ना की माझ्याशी सगळे गोड बोलतात असं नाही, एकमेकात जर कुणी कुणाशी वाकडं बोललं तर मला त्रास होतो. म्हणून त्याला जे उदाहरण सांगितलं आहे, तुका म्हणे एका देहाचे अवयव या हाताने जर म्हटलं ह्या हाताला चांगलं चेचून काढतो तर म्हणे अरे तो मीच आहे बाबा, तू याला चेचलंस तर ते मला दुःख आहे. तसं एकाने दुसऱ्याला जर दुःख दिलं परमेश्वराला दुःख होतं. पण संतांच्या गोष्टीत सांगितलं ना, रामकृष्णांच्या पाठीवर वळ उठले ते कुणी त्या गवतात चालत गेल्यावर, इतकं त्यांचं हळूवार झालेलं असतात. कारण की कोणी कोणाला जरा जरी नुसती त्यांनी असं म्हटलंय, नजर देखील अशी कुणी कुणाकडे जर का रागाची केली तरी देखील ती हिंसा होते. आणि आपण किती हिंसा करत असतो, कुणाला बोलत असतो, काही सांगत असतो आणि मग म्हणतो त्याच्या कल्याणासाठी मी हे केलं. आधी तुझं कल्याण बघ. आत्मनो मोक्षाय. दुसऱ्याचं कल्याण करायला हरकत नाही, आपलं कल्याण कसं आहे, कशात आहे ते आपल्या लक्षात येत आहे का पहिल्यांदा बघा. आता माझा सगळा विषय बोलून झाल्यावर लाईट आलेले आहे. आता काय बोलू मी? हा, आता मी जरा 1-5 मिनिटं थांबते. 1 तास बोलले ना. आता काही प्रश्न असले तर काढा, तेवढे मी घेते. 2-4 आठवून ठेवा, त्याचं जरा लावेपर्यंत काय काय. तर ह्यानी जो पहिला प्रश्न विचारला की लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडा पाषाण, असं होत आहे हे खरंच आहे. जे काय सध्या बाहेर प्रवचनही केली जातात, ग्रंथ लिहिले जातात, जी मंडळी लोकांना काही शिकवले जातात ते बोलतायत पुष्कळ, पण स्वतःच्या जीवनातच उतरत नाही. त्यामुळे त्यांची नावही होतात, कीर्ती होते. ती मंडळी कीर्तीसाठी, प्रसिद्धीसाठी, पैशासाठी सगळं करत असतात. आपण बदलायचं आहे अशी दृष्टीच त्याच्या पाठीमागे नसते. त्यामुळे असं होतं. आणि वस्तुतः अध्यात्म परमार्थ हा जो विषय आहे ना, हा स्वतः आचरायचा विषय आहे, अनुभवायचा विषय आहे. आणि जोपर्यंत स्वतःमध्ये ते येत नाही तोपर्यंत कितीही बोललो तरी श्रोत्यांवर देखील त्याचा परिणाम होत नाही. त्यामुळे मला देखील हल्ली अशी चिंता पडते की माणसं बदलत नाहीत म्हणजे आपलीच कुठंतरी चुकताय. की माणसं बदलत नाहीत म्हणजे माझ्या बोलण्यातच काय अर्थ येत नाही का काय, माझं आचरण अजून बदलायला हवं का काय, असं मला वाटायला लागलंय. असं होतं का नाही. जे ऐकलं असेल आणि ज्या व्यक्तीचं आपण ऐकतो त्याचं जीवन जर आपण पाहिलं असेल तर आपण त्याच्यात थोडं थोडं का विना आपल्या जीवनात आणायला पाहिजे.
आणि तरुण मंडळीनं तर करायलाच पाहिजे, कारण तरुण वय हे जिद्दीचं वय आहे. त्यांनी सुधारायचं ठरवलं तर तो निश्चित सुधारेल. का नाही सुधारणार? झोकून देण्याचं वय असतं. त्या वयामध्ये झोकून द्यायचं. फक्त कुठं झोकून देतो तेवढं मात्र सावध राहायचं. आता तुम्ही झोकून द्यायला सांगितलं ना, आम्ही दिलो झोकून, चांगलं केलं, घरादाराचं वाटवलं, असं नाही होता. चांगल्या गोष्टीसाठी झोकून द्यायला पाहिजे आणि ते आपल्या जीवनात उतरलंच पाहिजे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपलं प्रत्येक कर्म ही साधनाच झाली पाहिजे आणि आपल्या प्रत्येक कर्मावर भगवंताचं लक्ष आहे. सद्गुरु देहाने दिसले नाही तरी त्यांचं लक्ष आहे. तर सद्गुरु असती अंतरात, सत्शिष्या ते जागवित. पण आपण आज जर बघतच नसलो, या कोण बघताय मला असं जर वाटत असेल तर तो भ्रम आहे. लगेच त्याची शिक्षा आपल्याला कळणार नाही, पण काहीची शिक्षा ताबडतोब होती, काहीची काळाने होती, काहीची जन्माने होते, पण तो त्याच्यातून सुटत नाही. जे जे काही आपण कर्म करू, देहाने असो, मनाने असो, बुद्धीने असो, मनात देखील तुमच्या मनात जर कुणाबद्दल काही आलं तर तुम्हाला भोगावंच लागतं. मग तो मानसिक यातना असते, कुणाला शारीरिक यातना असते, कुणाला काही असते, पण त्याच्यातून आपण सुटत नाही. मग आता काय करायला पाहिजे अशा वेळेला? तर जे काही पूर्वीचे आपलं प्रारब्ध असेल ते भोगूनच संपवायचं आहे, शांतपणाने. दुसऱ्यावर त्याच्यावर ते बोल द्यायचं नाही. हे माझे भोग आहेत, माझ्याच प्रारब्धामुळे आलेले आहेत, माझ्याच कर्मामुळे आलेले आहेत, ते मला शांतपणे भोगायचे आहेत. आणि पुढे असे भोग येऊ नयेत म्हणून जी जी कर्म माझ्या हातून होतील त्या कर्माचा करता मी नाही. त्याचा अर्थ वेडवाकडं कर्म करायचं आणि त्या कर्माचा करता मी नाही म्हणायचं असं नव्हे. ते कर्म शुद्धच झालं पाहिजे. शुद्ध होत आहे का नाही हे आपण तपासावं. प्रत्येक कर्म आपल्या हातून शुद्ध होत आहे का नाही त्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे गीतेमध्ये. उपद्रष्टा, अनुमंता, भर्ता, भोक्ता, महेश्वरा. मी आतच बसलोय. चांगलं काम केलं असेल आतून अनुमोदन येतं, चांगलं केलंस. वेळ वाकडं केलं असेल आत अस्वस्थ होतं मन आपलं. आपल्याला वाटतं बरं नाही केलं, आपण चांगलं नाही वागलो, आतूनच वाटायला. पण आत विचार, कुठले प्रश्न आला, कुठलं काही आलं, शांत बसावं. पूर्वी आपल्याला नेहमी सांगत होतं 10 अंक मोजा, 10 नाम घ्या. याचा अर्थ तुम्ही शांत व्हा. आता ज्या एका तुम्ही मनस्थितीत आहात त्यामध्ये रजोगुण तमोगुण वाढलेला आहे. बघून घेईन, ठोकून देईन, हे जे आलंय ना, थांबा जरा, शांत व्हा. तो रजोगुण तमोगुण जाऊ द्या. शांत अवस्थेमध्ये आतला कौल घ्या. काय सांगितलंय त्यांनी, काय करायला पाहिजे. आणि आपण जर साधक असू, सामान्य माणसाने सुद्धा तर सुधारावंच, पण आपण जर साधक असू, आणि आता साधकाची व्याख्या आपण बघितली की साधक कोण, ज्याला परमेश्वरच प्राप्तव्य आहे. म्हणून ज्यांनी सद्गुरूंचा अनुग्रह घेतलेला आहे आणि त्या दिशेनं जो वाटचाल करत आहे त्यांनी स्वतःबद्दल अत्यंत दक्ष राहिलं पाहिजे. प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक कर्मात दक्ष राहिलं पाहिजे की आपण करतोय बरोबर का चूक, बरोबर का चूक. तो करतो म्हणून मी करतो असं म्हणायचं नाही. तो माझ्याशी असं वागला म्हणून मी त्याच्याशी असं वागलो, मग काय सामान्य मनुष्य तू, फरक काय आला त्याच्यात. तो कसाही वागला तरी मी त्याच्याशी चांगलं वागणार आहे, असा जर प्रयत्न आपण करायला लागलो तर साधकाच्या पक्षी थोडं 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 काही लक्षात येत आहे असं धरायला येईल आपल्याला. आणि ज्यांनी आपल्याची अतिशय शत्रुत्व केलेलं आहे त्याचंही कल्याण व्हावं म्हणून परमेश्वरापाशी प्रार्थना करणं हे तुकोबांसारख्या संतांचं काम. आज तुकाराम बीज आहे ना, रामेश्वर भट्टाने त्यांना छळल्या, त्याचे ते अभंग बुडवायला सांगितलं आणि अंगाची लाही झाल्यानंतर त्यांनी पांडुरंगाला म्हटलं, पांडुरंगा हे काय आहे, तुझा भक्त आहे, जे त्यांना भक्त आहे असं करून त्या भक्ताची लाज तू राख अशी इच्छा आहे. आणि ते रामेश्वर भट्ट पुढे तुकोबांच्या पाठीमागं वाजवायला उभे राहिले. ते संत आहे.
संत असा एकदम आकाशातून पडत नाही. बदल होता 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 होता. हेच आपल्याला करायचंय असं पक्क धरलं पाहिजे. अवघड नाही, अशक्य नाही, कष्टसाध्य आहे. का कष्टसाध्य आहे? तर आपली मुळात प्रवृत्ती ती नाही म्हणून. आणि आपल्याला शिकवलंही जातं जे लहानपणापासून, अरे सोडू नको, तुझं आहे, देऊ नको कोणाला. लहानपणापासून असे शिकवलं जातं ते. आणि ते संस्कार जर मुळात चांगले असतील, सात्विक असतील, घरामध्ये जर तशा तऱ्हेचे संस्कार असतील, आणि तोही मुळात जन्मजन्माची साधनेनं सत्व गुण घेऊन, दैवी गुणसंपत्ती घेऊन जन्माला आलेला असेल, तर त्या गुणाचं परिवर्तन आणखीन 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 ते गुण वाढण्यामध्ये होत. आणि प्रयत्न जर केला तर वाल्याचा वाल्मिकी देखील होऊ शकतो. नारद महर्षींसारखे गुरु लाभले आणि त्यांनी फेकून दिली ती दिली कुऱ्हाड, पुन्हा हातात घेतली नाही. नाहीतर थोडस नाम घ्यायचं, पुन्हा वेड्यावाकडे व्यवहार करायचे, पुन्हा थोडस नाम घ्यायचं, असं कोण होणार नाही. एकदा नाही करायचं म्हणजे नाही करायचं, झटकून टाकलं पाहिजे. आणि आपण जसं दुसऱ्यावर लक्ष ठेवतो तसं आपल्यावर ठेवलं पाहिजे. आपण दुसऱ्यावर कसा की जरा चुके, सूनबाई काय चुकती आहे, तिकडे लक्ष जर सासूचं सारखं असेल, किंवा आमच्या सासूबाई काय चुकतात म्हणून जर सून सारखं लक्ष ठेवून असेल, तर होणार नाही. आपण काय चुकतं, ती व्यक्ती तशी आहे गृहीत धरायची, ती अशीच आहे. आपण काय केलं असता त्या व्यक्तीबरोबर आपल्याला जमवून घेता येईल, तिचं प्रेम मिळवता येईल, ते बघायला प्रयत्न तर केला पाहिजे. काय दिशेनं आपण प्रयत्न करायचा ते समजून घ्यायला पाहिजे. हे परमार्थात शिकवलेलं आहे, ज्ञानेश्वरीत शिकवलेलं आहे. संतांच्या चरित्रात सुद्धा नुसते चमत्कार बघत बसायचे नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी रेडा वाजवला का भिंत चालवली, काय तर उपयोग आहे आपल्याला त्याचा? इथं अनेक रेडे त्यांच्याकडनं वाजवायचं आहे आपल्याला. त्याने आमच्यासारखा वेडा वाजवला ज्याला म्हणायचं, त्यांनी जर काही केलं असेल तर ज्ञानेश्वरी लिहिली, 700 वर्ष झाली, आणि ती वाचून अनेक मंडळींचा उद्धार होतोय. हा चमत्कार आहे. त्या वेळेला जी काही आवश्यकता होती त्यांनी केली, त्या परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीवर काही परिणाम व्हावा म्हणून ते केलेलं असतं. पण त्याचा उल्लेख तरी आहे का कुठे ज्ञानेश्वरीत? रेडा वाजवला का मी भिंत चालवली म्हटलंय कुठं काही त्याने? त्याला माहिती होते ह्याला महत्व काही नाही. काही व्यक्ती पालटणं, एक एक व्यक्ती चांगली घडणं हे महत्वाचं आहे. म्हणून संतांचं मुख्य कार्य काय असेल तर व्यक्ती घडवणं. परमार्थ करणारी मंडळी पुढे जावी, लक्षात आलं? आणि त्याही पेक्षा जे कधीच परमार्थ केला नसता अशा मंडळींना परमार्थाची गोडी लावणं, त्यांना त्या मार्गावरून चालायला लावणं, पूर्ण होणे फार मोठा प्रवास आहे. पण किमान पक्षी त्या मार्गावर हे संतांचा चमत्कार. लूत लागले ते म्हणतात ना, शिकारी कुत्र्याकडून शिकार करवली तर मिळत नाही. लूत लागलेल्या कुत्र्याला शिकारी कुत्र बनवणं हे संतांचं काम आहे. म्हणून संत जे असतात ते नुसते प्रवचनकार नसतात, ते आपल्या अनुभवाचं बोलतात. आणि प्रवचनकार असतात ते संत बहुधा नसतात, कारण त्यांची प्रवचना बहुतेक वेळा पोटाचा किंवा कीर्ती मिळवण्याचा असा उद्योग असतो. ते एकीकडे प्रवचन करणार, पुन्हा दुसरीकडे जाणार, इथं किती बिदागी आहे, तिथं किती बिदागी आहे. त्यांच्या बिदागीवर ते ठरतं मग प्रवचन स्वीकारायची का नाही स्वीकारायची, त्यांची जेवणाची सोय तिथं काय, उतरण्याची सोय काय आहे, याच्यावर ठरलं. तर गोंदवलेकर महाराजांनी किती पैसे विचारले प्रवचन कीर्तन करायला, तुकोबांनी किती पैसे घेतले, कीर्तनाचे एवढे पैसे ठेवा म्हणजे मी कीर्तन करतो, असं आहे का? संत जे प्रवचन कीर्तन करतात ते आंतरिक तळमळीनं करत असतात. बुडते जन न देखवे डोळा, काय करावं लोकांना? अज्ञानी जीव आहेत, चांगले आहेत वर्तनाने, परमार्थ करत नाहीये. नुसतं चांगलं असूनही उपयोगी नाहीये.
एखादी व्यक्ती चांगली आहे, चोख आहे, प्रामाणिक आहे, स्वच्छ आहे, निर्व्यसनी आहे, स्वावलंबी आहे, सगळं काही आहे, पण मोक्ष नाही. कशाचा अभ्यासच केला नाही, या विषयाचा अभ्यासच केला नाही, त्याच्यात तो पास होणार का असं जे विचारलं तर तो कसा काय, अभ्यास केला नाही, पेपर लिहिला नाही, त्याला पास कसा करणार. त्यामुळे केवळ चांगला आहे एवढं चालणार नाही, त्यांनी साधना केली पाहिजे, त्या दिशेनं चालायला लागले पाहिजे. पण एकीकडे साधनेला बसतोय आणि एकीकडे वर्तन ठीक नाही, साधना फलद्रूपच होणार नाही. डॉक्टरचं औषध घेताय पण कुपथ्य करतोय, काय उपयोग आहे. पथ्यासहित साधना पाहिजे. ज्याने रामनाम घ्यावे त्याने पथ्य सांभाळावे. तिकडे वेडेवाकडे धंदे करायचे आणि मग दुकानातून किंवा व्यवसायातून येताना एक नोट देवाच्या पुढे पेटीत टाकली की यांचा सगळा वाईट झाला व्यापार, असलं होत नाही. जे काही करायचं आहे ते तिकडलं बंद असतो कप्पा आणि सरळ मार्गाने चालायचं. त्यामुळे एखाद्याच्या हातून समजा गुन्हे झाले असले, वेडवाकडं काही झालं असलं कर्म, बरं का नाही सांगते ऐकते, तरी त्याला जर का पश्चाताप झाला असेल आणि त्याचं जीवन जर चांगल्या मार्गाला लागलेलं असेल तर मागचं सगळं जे आहे ते संपलं. त्याच्याबद्दल त्याला दोष देता येणार नाही. आणि अज्ञानाने झालं, त्यावेळेला मोहात सापडलं म्हणून झालं असेल, अज्ञानाने झालं असेल, संगतीनं झालं असेल. पण आता त्याला मिळाला ना, वाल्यानी एकदा रामनाम घ्यायला लागल्यानंतर तू माग किती खून केलेस त्याचा हिशोब करत बसायचा नाही. त्याला पश्चाताप झाला ना, पश्चाताप आहे ना शुद्ध, पश्चाताप झाला, त्यांनी चांगला मार्ग धरला, संपलं. आता मागचं उकरून काढायचं नाही, आता सुधारणा झाली ना, संपलं. असं जर केलं नाही, त्यांनी जसं सांगताय गंगा सागराला मिळायला निघाली, आता ती कुठून निघाली, नाला होता का, ओढा होता का, काय होता, आता बघू नका, आता ती निघाली ना सागराला पोचायला, बस तिकडे लक्ष पाहिजे, मागचं काढायचं नाही, नाहीतर संपणारच नाही. त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं, काय संबंध आहे आता. आता तो सडक मार्गाला लागलाय, चांगलं चाललेलं आहे, बस संपलं. म्हणजे हे सगळं परमार्थात येतं, हे अंडरस्टँडिंग पाहिजे, आणि शिवाय आपली साधना पाहिजे. बोला आणखी एखादा प्रश्न कुणाचा म्हणले. परिग्रह प्रत्याहार ते संयमित करणं, सगळं इंद्रिय संयमित करणं, मन संयमित करणं. कारण साधना करणाराला मी आता म्हटलं तसं बहिर्मुख जो वरती आहे ना दृष्टीसारखी, आणि साधकाच्या पक्षी एक लक्षात ठेवायचं, आपण काय करायचं ते बघायचं, दुसरा काय करतो इकडं बघायचं नाही. पहिलं वाक्य अंडरलाईन करून ठेवा, मी काय करायचंय, मी हे असं असं करायचंय, मला या तऱ्हेनं वागायचंय. तू काय केलं, मी स्वामींना केव्हा तरी म्हटलं, स्वामी बाकीचे काय करतात इकडं बघायचं आपल्याला कारण नाही. आपण साधना करतोय ना, साधक आहोत ना, मी काय करायचं एवढं लक्ष ठेवायचं, आपण नाकासमोर चालायला लागायचं. दुसऱ्या जगात अनेक मंडळी असतील आजूबाजूची, त्यांचं सगळ्यांचं आपण ते खरकट उपसत बसणार का. त्यांनी काय होतं, आपलं मन मलिन होतं, दुसऱ्याचे दोष बघायला लागलो, दुसऱ्याचे गुन्हे काय जे असतील वेडेवाकडे आपण जर उपसत बसलो तर आपलं मन मलिन होतं. म्हणून आपल्या हातात जर एखादं भांड असेल, टोपली असेल, तर फुलं जेवढी गोळा करता येतील तेवढी गोळा करायची. का केर गोळा करायचा सगळीकडचा, मग ती केराची टोपली होती फक्त, आणि फुलं गोळा केली तर फुलाची परडी होती, पूजेला उपयोगी येते. त्यामुळे प्रत्येकात गुण काही ना काही असतोच, दोष असतो तसा गुण असतो. तर प्रत्येकातला गुण काय असेल तो जर आपण घ्यायला लागलो तर आपण एक गुणाचं भांडार होऊ. आणि नुसता घ्यायचं म्हणजे त्याचं तोंडापुरतं वर्णन नाही करायचं, वा वा छान केलं तुम्ही अगदी असं, पुन्हा आपण तसेच असं नाही. कुणात नम्रता असते, कुणात प्रेम असतं, कुणात कामाचं तत्परता असते, कामसूपणा असतो, सेवाभाव असतो, नम्रता असते. ज्याच्यात जे आहे त्याच्यातनं आपण तो घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आणि सारखं त्याचं चिंतन करावं. कसं बरं त्याने केलं, तो गुण मला पाहिजे. करुणा आहे, दया आहे, शांती आहे, आनंद आहे, तो मला मिळवायला पाहिजे. असं जर आपण व्हायला लागलो तर मग गुणाचा आगर होऊ, दैवी संपत्ती मिळवायला पाहिजे आपण. आणि दुसऱ्यावर जर आपण बोट ठेवायला लागलो की आपण घसरायला लागलो समजावं. मग डोंगरावरनं एखादा दगड ढकलला की तो खालीच पडणार, त्याची अवनतीच होणार. अनेक स्वामीजी म्हणायचे, दुसऱ्याचा दोष आपण बघायला लागलो की त्याचं चिंतन आपल्या मनात व्हायला लागलं की मन तसा आकार घ्यायला लागतं. ते दोष आपल्यात येऊन बसतात. मग दुसऱ्याच्या दोषाचं चिंतन कधी करायचं नाही. जसं जिलबी म्हटलं की मन जिलबीच्या आकाराचं झालं, तसं दुसऱ्याचा दोष बघायला लागला की मन त्या आकाराचं होतं. म्हणजे शुद्ध असलेलं मन अशुद्ध होतं. पण असा जर कोणाचा दोष आला मनामध्ये समोर, ताबडतोब झाडून टाकायचा. आपल्याला त्याच्याशी कर्तव्य नाही. गुण काय असेल ना, नसेल गुण वाटत ठीक आहे, संतांचे गुण तर आहेत ना आपल्या समोर, ते आपण घेण्याचा प्रयत्न करावा. काय मलाच विवेक म्हणतात, विचार म्हणतात. काय घ्यायचं आहे, काय ग्राह्य आहे आणि काय त्याज्य आहे, लक्षात ठेवलं पाहिजे. हे घ्यायचं आहे, हे टाकायचं. तसं रोग्याला डॉक्टर सांगतात, हे खायचं आहे, हे खायचं नाही. डूज अँड डोंट्स. हेही खाल्लं, तेही खाल्लं, तेही खाल्लं, मग डॉक्टर काय करणार तुझ्या पुढे? तसं नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवून काय करायचं काय नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. बरं बरं, बोला आणखी एखादा प्रश्न. भावने विण उपजे भाव म्हणजे भावने विण उपजे भाव. हा, आता भाव याचा अर्थ दोन तऱ्हेने आहे. भाव याचा अर्थ एक भाव असा आहे की भगवंताविषयी प्रेम वाटणं, भक्ती. सामान्यतः भाव अंतःकरणात आहे. कधी काही मंडळी जरा भावना जास्त त्याच्यामध्ये असते, भाविक असतात, भावना असते. आणि काही बुद्धिवादी जास्त असतात. भावनेचा पिंड, इमोशनल ज्याला आपण म्हणतो, चटकन कुणाबद्दल प्रेम निर्माण होणं, कुणाबद्दल काही वाटणं, असा एक भाविक पिंड असतो त्याचा. तर अशा तऱ्हेचा जर असेल तर परमार्थ करणं सोपं जातं. केवळ बुद्धिवादी असेल तर परमार्थ होणार नाही. तो नुसतं तर्क करत बसेल, असं का तसं, तसं का तसं, असं नाही. भाव पाहिजे, बुद्धी पाहिजे. ह्यामध्ये भाव ह्याचा अर्थ तो. आणि भगवंताच्या ठिकाणी भाव ठेवणं ह्याला भक्ती म्हणतात. एखाद्या व्यक्तीबद्दल भाव असणं हा भाग वेगळा, आणि भगवंताच्या ठिकाणी म्हणून भावाच्या अंगाने जाता जाता दुसरा भावाचा अर्थ असा आहे की ज्या ठिकाणी भगवंताचा कुठेच अभाव नाही असा पक्का निश्चय होणं, त्याला भाव म्हणतात. कुठेही बघितलं भगवंत, तुझं म्हणा भगवंत आहे कुठं, तर आपण विचारतो भगवंत नाही कुठं ते सांगा. प्रल्हादाला विचारलं ना की आहे कुठं तुझा नारायण, ह्याच्यात आहे, याच्यात आहे, खांबात आहे. हो आहे, दाखव. त्याचा भाव होता, खांबात नारायण प्रगट झाला. तसा प्रत्येक व्यक्तीत भगवंत आहे, बर का, हे लक्षात ठेवायचं, कुणालाही दुखवायचं नाही. प्रत्येक व्यक्तीत भगवंत आहे हे लक्षात ठेवणं आणि त्या भगवंतावर प्रेम करणं म्हणजे प्रत्येक व्यक्तीवर त्या अंगाने प्रेम करणं. मग ते माझी मुलं तेवढीच माझी आणि बाकीच्यांशी मला काही कर्तव्य नाही असं नाही. आता प्रेम लगेच प्रगट करायला जायला पाहिजे असं नाही, आपण मनात ठेवावं. नाही तर तेही प्रकार ऐकू येतात वर्तमानपत्रात. यांचं जे प्रेम असतं, त्या प्रेमाला प्रतिसाद मिळाला नाही की काय झालं, याला प्रेम म्हणतच नाही, हे वासना आहेत सगळ्या. प्रेम जे आहे निष्काम प्रेम आहे. प्रेम करण्यातच आनंद आहे. कुणाबद्दल जर का राग आणि द्वेष वाटायला लागला तर तोटा आपला आहे, साधकाचा तोटा आहे. आपलं अंतःकरण दूषित होतं. त्यामुळे कोण व्यक्ती कशीही जरी वागली तरी माझ्या स्वार्थासाठी का होईना, हा स्वार्थ म्हणजे परमार्थातला स्वार्थ आहे, की माझ्या आनंदासाठी माझ्या मनामध्ये त्याच्याबद्दल प्रेमच आहे, तो माझ्याशी कसाही वागो म्हणून. आणि या प्रेमाला काय तिथे काय बाहेर भाव पडतो, किती किती पैशाला किती मिळतो काय, असं आहे का? प्रेम करून करून संपलं बाबा आपलं आता,
दुष्काळ झाला असं आहे. उलट जितकं प्रेम करावं तितकं आणखी वर्धिष्णू आहे. त्याचं कारण लव्ह इज गॉड. प्रेम म्हणजे परमेश्वर. जेवढं आपण प्रेम करू तेवढं परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, कारण परमेश्वराचं स्वरूपच प्रेम आहे. म्हणून संतांचं लक्षण मुख्य जर काही असेल तर प्रेम, सर्वांच्यावर प्रेम. कसाही दुष्ट असो, दुष्ट असो, चांगला असो, वाईट. त्याचं कारण त्या अधिष्ठानावर प्रेम करतात, त्याच्या प्रकृतीवर करत नाही. मग प्रकृतीनुसार जवळ लांब ठेवती इंद्र, पण प्रेम आहे का नाही विचाराल तर प्रेम आहे. तर भगवंत तर आहे. आणि मग असं सर्वांच्यावर प्रेम असणं याला भक्ती म्हणतात. माझ्या मुलावर माझी भक्ती आहे असं नाही म्हणत कोणी. पतीची पत्नीवर भक्ती आहे असं नाही म्हणत. प्रेम आहे. का ते जरा कमी असतं, जास्ती असतं, मनाजोगं असेल तर प्रेम असतं, मनाजोगं नाही झालं की बिघडलं गेलं प्रेम. आणि भक्ती जी आहे ती भगवंताच्या ठिकाणी असल्यामुळे, सर्व ठिकाणी भगवंत असल्यामुळे सर्वांच्यावर प्रेम असणं याला भक्ती. त्याच्या आधी भक्तीची नुसती क्रिया आहे. आम्ही पूजा करतो, हा एवढा देव आमचा आणि आमचा एवढाच राम, आमचा राम, तुमचा कृष्ण. राम कृष्ण दोन आहेत का? शिव वेगळा आहे? अहो शिव नारायणाला नमस्कार करतो, नारायण शिवाला नमस्कार करतो, पण त्यांना माहिती दोन्ही एकच आहे. प्रत्येकाची कामं भिन्न आहेत. डोळ्याने कानाशी वैर पत्करलं असं आहे. डोळ्याला माहिती आपलं काम आपण करायचं, कानाला माहिती आपलं काम आपण करायचं. ज्याला जी कामं दिलेली आहेत ती कामं त्यांनी करायची. चाललं लागतं. माणसं मात्र मला इतकं जरी मिळालं तर त्याला किती मिळालं? माझ्यापेक्षा जास्ती. अहो त्याच्या आधी मी लागलो होतो. तुला जे मिळाले ते सुखाने घे, त्याच्याकडे कशाला बघतोस? म्हणून जनावर बरी. म्हणून जनावरांना जर शिव्या द्यायचं झालं तर कदाचित तू माणूस आहेस असं म्हणतील एखाद वेळा. काय दिवसांनी माणसासारखा वागतोस असं म्हणायची वेळ. आपण म्हणतो पशुसारखा वागतोस का, मग त्याच्या उलट म्हणायची वेळ. अशी माणसाची आधी अवस्था झाली. बघितलं की वाटतंय काय चाललेलं आहे. म्हणून माणसातलं किमान माणूस पण जाग करण्याची वेळ आलेली आता. आणि मग नारायण व्हायचा. तो खाली चाललाय. म्हणून आज परमार्थ अध्यात्म नुसतं बोलून नाही, आज समाजाची गरज आहे, देशाची गरज आहे. नुसतं देशाची नाही, विश्वाची गरज आहे. देशात भांडणं का हा बोधच नाहीये ना. धार्मिक भांडणं का हा बोधच नाहीये. सगळे एका परमेश्वराची लेकरं आहेत. आनंदाने राहा ना, तुम्ही आनंदाने राहा, आपण राहा. काय कमी जास्त असं आपण एकमेकाला देऊ घेऊ. शांतता हवी, शांतता हवी. खरोखर सत्मानसाला वाटतं शांत राहा ना तुम्ही. आपण राहत नाही, दुसऱ्याला राहू देत नाही. का चाललेलं आहे असं? आणि त्यालाही कारण आपलेच आहार विहार, आपलंच वागणं. आपण जे काय वागतो त्याने आपला तमोगुण वाढतो, रजोगुण वाढतो. आणि मग आपल्यामध्ये ही संघर्षाची भूमिका येते. त्याला ठोकावा, त्याला मारावा, त्याला हे असं करावं, हे सगळं तमोगुणाचं लक्षण आहे. कुणाला ठोकावं असं वाटलं नाही की आपण आपल्याला ठोकावं, तोंडात मारून घ्यावं. आपल्या तोंडात मारताना मात्र असं असं लागतंय की नाही बघा. देवळात गेले की नुसतं असं असं कुठेतरी धक्का लागेल. आणि दुसऱ्याला मारायचं झालं म्हणजे मग हात कसा येतो वर, तिथं हातावर आपल्याच ठोका मारावा. असा कसा हात वरायला आणि बसावं माळ जपायला. माझ्या मनात हा विचार आला, परमेश्वरा हा गेला पाहिजे, तो जाईपर्यंत मी नामस्मरण करणार आहे. नाही तर एक दिवस आपणच भुकेला टाळा द्यावा. आज मी माझ्या मनात हा विचार आला ना, आज जेवण बंद. जे उपास नाही खिचडी कर म्हणून. आता आज मी उपास करायचं ठरवलंय का, माझं काही चुकलं म्हणून खिचडी कर ग जरा. असला उपास नाही. उपवास म्हणजे जवळच्या जवळ बसायचं आणि पोटाला जरा ताण द्यायचा. पोट भरले की येतं अंगामध्ये मग असं रजोगुण आला त्याच्यामध्ये. असं नाही उपयोग. म्हणून सुरुवात स्वतःपासून करायची, आपणच सुधारायचं.
आणि आपण सुधारलेलं दुसऱ्याने म्हटलं पाहिजे, तोंडापुरतं नाही, की खरोखरच बाबा ही व्यक्ती सुधारते बरं, कुठं जाते, काय ऐकते, काय करते, त्याच्या वागण्यात फरक पडतोय, याच्या विचारात फरक पडतोय, असं वाटायला पाहिजे. आता बराच वेळ बोलून झालं, 6:30 झाले. स्वार्थी हा तितका तो हा परावलंबी असतो म्हणजे काय? परावलंबी असतो. हो. स्वार्थी तितका परावलंबी याचा अर्थ काय, की दुसऱ्याने आपलं करावं, दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवणं, हे बरोबर नाही. साधक जर असेल तर तो स्वावलंबीच पाहिजे, निस्वार्थीच पाहिजे, निष्कामच पाहिजे. मी तुझ्यासाठी काय करू, आणि फक्त ठराविक माणसांना नव्हे. हा आता ठराविक माणसाच पुरतच म्हणायचं, व्हॉट कॅन आय डू फॉर यू, आता नसतं. बॉसच्या पुरतं, बॉस गेला बाजूला की इतरांशी लगेच अशी. इंदिरा गांधींच्या ज्या सुनबाई आहेत थोरल्या, मेनका गांधी, ते म्हणतात आपल्या राजकारणात नको ते नाही, मर्सी फॉर ऑल, म्हणजे माणसालाच भूतदया का, सगळ्यांची लक्ष युनिटल्या किड्या मुंगी. बरोबर, अगदी बरोबर. मग ती ज्ञानेश्वरी सांगितलीच आहे त्यांनी, हे पाऊल देखील जोरात ठेवू नये, खाली जे आहे ते किडे मुंगी मारले जाते, पण निदान पहिले माणसांना तर निदान सांभाळा, मग किडा मुंगीचं. आपण माणसाला जितकं दुखावतो तिथं किडा मुंगी कशी काय आपल्याला हे होणार. त्याच्या पुढचं आहे भूतदया, खरोखरच आहे, सांभाळायला पाहिजेच आहे. त्याचं कारण त्याचा जीव आणि आपला जीव एकच आहे. त्याला दुःख दिलं तर आपल्याला दुःख होतं, लक्षात घेतलं पाहिजे. हा 1.5 तास बोलून देव मी असा संकल्प करू नये, जेव्हा मी इतके पैसे मिळवायचे ठरवले मिळवूनच दाखवेल. संकल्प आणि ध्येय याच्यामध्ये काय फरक करायचा? नाही, ध्येय हे वेगळं, उच्चतम ध्येय असावं, त्याच्याकडे जाण्यासाठी संकल्प आहेत, असं करावं तसं करावं वगैरे. ध्येय जे आहे ते ठरलं आपल्याला, आत्मदर्शन हे ध्येय आहे. आणि भगवंत प्राप्तीचा संकल्प करणं हा सत्य संकल्प आहे. सत्य संकल्पाचा दाता भगवंत म्हटलेला आहे, त्यामुळे सत्य संकल्प जरूर करावा. आपण संकल्प जे करतो ते व्यवहारातले असतात सगळे, असंच संकल्प असतात सगळे जे जाणार आहे. सत्य संकल्प जरूर करावा आणि त्याला भगवंत चालू ठेवलं ते चालूच राहील.